नमस्कार, मी पूजा पवार. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेनेकडून कल्लोष. सत्याचा विजय झाल्याचे चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन. हर्सुलमधील हरसिद्धी मातेच्या यात्रेनिमित्त रंगली कुस्तीची दंगल. दीपोत्सवाने उजळले परिसर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. राजभवनच्या समितीकडून मैदानाची पाहणी. आता सविस्तर बातम्या. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे शहरात जल्लोष करण्यात आला, तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी न्यायदेवतेचे आभार मानत सत्याचा विजय झाल्याचे प्रतिपादन एडीएन सोबत बोलताना केले. संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर शहरातील गजानन महाराज मंदिर, गुलमंडी आणि टीव्ही सेंटर भागात जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अवैध असल्याचा निर्वाळा सत्र न्यायालयाने दिला आहे. आज अखेर खासदार संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाला. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर शहरातील गुलमंडी आणि टीव्ही सेंटर व गजानन महाराज मंदिर येथे फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ईडीने सूडबुद्धीच्या हेतूने केलेली कारवाईचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निषेध केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, राजू खरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, शिक्षक सेनेचे विठ्ठल बदर, उपशहर प्रमुख सुगंध कुमार गडवे, पप्पू व्यास, माजी नगरसेवक अजय चावरिया, बंडी जयस्वाल, संदीप घिरे, सुरेश व्यवहारे, विठ्ठल मिसाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. खूप आनंदाची बाब आहे. संजय राऊत साहेबांना 100 दिवसानंतर त्या ठिकाणी जामीन मिळाले. मी न्यायपालिकेला खरोखर धन्यवाद देईल की आमच्या शिवसेनेचा एकनिष्ठ त्या ठिकाणी नेता, एकनिष्ठ, किती दबाव आला, किती काय झालं, त्यांच्या लेखणीचा विजय येतो. पण कोणत्याही परिस्थितीत त्यांना ते डगमगले नाही आणि त्यांनी हे सांगितलं की मी मरून जाईन पण मी शिवसेना सोडणार नाही. मी बाळासाहेबांचा खडवट शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने काम करतो, हे त्यांनी किती वेळेस बोललं. हे बाकीचे गद्दार आहे ना, आता हे 40 यांनी उदाहरण घेतलं पाहिजे. काय प्रेशर आलं, ईडीचं प्रेशर, यांचं प्रेशर, त्यांचं प्रेशर. आता हे सगळे उघडे पडले. ज्यांनी प्रेशर केलं ना ते सगळे उघडे पडले. मग ते भाजपने केलं की अजून कोणी केलं, काय केलं, हे सगळं त्या ठिकाणी सगळे उघडे पडले आणि ते सगळे उघडे पडल्यामुळे त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला. मी मनापासून त्या ठिकाणी संजय राऊत साहेबांचं अभिनंदन केले. परंतु 100 दिवस ते आतमध्ये राहिले. आम्हालासुद्धा त्यांचं रोज आम्ही वाचन करायचो, अग्रलेख वगैरे एकदम जबरदस्त असायचे. तिथून आमची दिशा ठरायची कार्यक्रमाची, पक्षाच्या. पण इतकं असतानासुद्धा त्या ठिकाणी आज आदित्य साहेबांनी ती आता घोषणा करून टाकली. हे बरोबर सत्याचा विजय आहे आणि एकनिष्ठतेचा हा त्यांना मिळालेला एक जामीन, हा एकनिष्ठतेचा जामीन आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की आता हे बाकीचे प्रकार त्यांनी बाकीच्या लोकांनी बंद करावे. आणि तो किरीट सोमय्यासारखा मूर्ख माणूस काहीतरी बोलतो, त्याला मी लोकसभेतसुद्धा बोललो होतो हा शक्ती कपूर आहे म्हणून. आणि त्यांनी उगाच काहीतरी याचं काढायचं, त्याचं काढायचं, याचं काढायचं. अरे तुला काही बाकी राजकारणाचं नाही का? लोकांचे कामं करता येत नाही का? तुम्हाला सरकार आहे, तुम्ही सरकारमध्ये बसला तर कमीत कमी लोकांची सेवा करा ना. लोकांची आपण ज्या पदावर आपण जनतेने निवडून दिलं आपल्याला, त्या पदाचा त्या ठिकाणी मान राखून जनतेची सेवा करण्यासाठी पद दिलं आपल्याला. पण तुम्ही जनतेची सेवा करण्याच्या ऐवजी बस हे काड्या करत बसले काय नाही. पण आज आम्ही सर्व खुश आहोत. आता उद्यापासून आमचे ठाणे वाघ जबरदस्त त्या ठिकाणी, म्हणजे आम्ही एकदम जरा थोडेसे कमी झालो होतो की आम्ही सगळे 4-5 जण होतं काय यायचं. पण आता आज खरोखर त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात आदित्य साहेबांनी पूर्ण एकदम बाजू सांभाळलेली. म्हणजे उद्धव साहेबांची बाजू आज आदित्य साहेबांनी सांभाळली ना. मी त्यांच्यासोबत होतो
3-4 जिल्ह्यामध्ये. अरे बापरे, काय गर्दी गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. आणि आता लोकच म्हणायचे 50 खोके ओके. मग ते हे जे म्हणतो ते 50 खोके लोक जनता म्हणायचे. आणि आता शिवतारेसारखा तो माणूस, त्याला काहीच माहीत नाही, तो आता म्हणतो आम्ही टाका. अरे तू टाक तर खरं. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणीचा कार्यक्रम दिनांक 9 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा आजचा दिनांक असायचा. म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्या आधी ज्या नागरिकांची 18 वर्ष पूर्ण होतील त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या विशेष मोहीम अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे. या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. विशेष ग्रामसभाचे आयोजन 10 नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे. विशेष ग्रामसभामध्ये जे मतदार आहे त्याची नोंदणी पण केली जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शिबिर 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत सतत होत राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी विशेष शिबिर 12 आणि 13 नोव्हेंबर 2022 घेतला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान नोंदणीसाठी विशेष शिबिर 12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला घेतला जाणार आहे. तृतीय पंथींच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर 26 नोव्हेंबर 2022 होणार आहे. देह विक्रय करणाऱ्या महिलांसाठी विशेष शिबिर 27 नोव्हेंबर रोजी घेतला जाणार आहे. यासोबतच भटक्या विमुक्त समाजाच्या व्यक्तीसाठी विशेष शिबिर 27 नोव्हेंबरला घेतला जाणार आहे. यामध्ये मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण या आणि जास्तीत जास्त संख्यामध्ये मतदार नोंदणी करा आणि आपले लोकशाहीचे एक जागरूक मतदार बना. अजिंठा लेणी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली संस्थेच्या 75 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्यासह येथे व्यापक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी फरदापूर येथील अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद प्रसंगी केले. फरदापूर तालुका सोयगाव येथे 17वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन अमेरिका येथील भिक्खू लामा रंगड्रोल यांच्या हस्ते संपन्न झाले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी जपान येथील भिक्खू तायजो इमानाका होते. परिषदेस धम्मसेवक भंतेजी चंद्रबोधी महाथेरो, सेवानिवृत्त सचिव अनिल कुमार गायकवाड तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे सोयगाव तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे, सिल्लोड तालुका प्रमुख देविदास पाटील लोखंडे, सिल्लोड नगराध्यक्ष राजश्री निकम, सोयगाव नगराध्यक्ष आशाबी तडवी, सिल्लोड उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाढे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, अशोक सूर्यवंशी, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, नगरसेवक जितू आरके, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सतीश ताटे, विशाल जाधव, संजय मुरकुटे, माजी उपसभापती उस्मान पठाण, अक्षय मगर, रवींद्र बावस्कर आदींची उपस्थिती होती. यांच्यासह देश विदेशातील भंतेजींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या धम्माचल स्मरणिका व बुद्ध संदेश मासिकेचे प्रकाशन मंत्री अब्दुल सत्तार व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील बौद्ध मूर्तीस्थळी तसेच आलेल्या उपासकांसाठी आयोजित भोजनदान कक्षेला भेट दिली. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली संस्थेच्या जवळपास 75 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्यासह येथे व्यापक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या जागा मिळवून देण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी फळदापूर येथील 17वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद प्रसंगी बोलताना केले। एडीएनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप, शिवणा। आमचा जुना जो गाव आहे, माझा जो घर आहे तिथे आजोबा पंजोबाचा आणि सध्या संजय आरके असेल, जितू असेल, हे सर्व आमचे शिवभाऊ आहे। फक्त दिवार भिंत इकडे तिकडे, बाकी जेवण खाणं पिणं सर्वांचं एक दुसऱ्याच्या घरामध्ये चालतं। त्याच्यामध्ये कुठेही असा दुजाभाव आमच्या समाजामध्ये नाही आहे। अगदी एक बहीण बसलेली आहे, ती आमच्या शहराची प्रथम नागरिक आहे। मला स्वाभिमान आहे की त्या बहिणीने आजपर्यंत जितके लोक नगर अध्यक्ष झाले सर्वात हायेस्ट मताने निवडून येणारी फेम तापडी या चित्रपटगृहात मनसे आणि संभाजी ब्रिगेड आमने सामने आले होते। हर हर महादेव चित्रपट सुरू करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली, तर संभाजी ब्रिगेडने याला विरोध करत शो बंद करण्याची मागणी केल्याने चित्रपटगृहासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यात पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती आटोक्यात आली। हर हर महादेव सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखवण्यात आल्याच्या आरोपामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात येत आहे। दरम्यान औरंगाबादमध्ये हर हर महादेव वरून मनसे संभाजी ब्रिगेडमध्ये राडा पाहायला मिळत आहे। हर हर महादेव चित्रपट पुन्हा सुरू करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली असून मराठा क्रांती मोर्चाने याला विरोध केला आहे। औरंगाबादच्या फेम तापडी या चित्रपटगृहात मनसे आणि संभाजी ब्रिगेड काही वेळापूर्वी आमने सामने आले होते। यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती, तर चित्रपट सुरू करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली, तर संभाजी ब्रिगेडने याला विरोध करत शो बंद करण्याची मागणी केली। त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळाले। मात्र पोलिसांनी वेळेची हस्तक्षेप करत दोन्ही गटाला वेगळे करत ताब्यात घेतले आहे। मात्र चित्रपटगृहाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बघा, मला एकच गोष्ट कळते, कुठल्याही प्रेक्षकांना जर हात लागला तर कोणी असो त्याचे हात तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। प्रेक्षकांना दमदाटी करायची नाही। कुठल्याही थिएटरवाल्यांना जर कोणी दमदाटी केली तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की त्याची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर मिळेल किंवा त्याच्यापेक्षा तीव्रतेने उत्तर देऊन दाखवल, एवढं फक्त मी त्यांना सांगू इच्छितो। हे लोक बंद पाडायला येतील, तिथल्या थिएटर मालकांनी आणि जनतेने आम्हाला फोन करावं, त्याच्यानंतर त्यांना सामना दाखवतो काय असतं ते। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काल जे ते हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा शो काही नतरष्टांनी बंद पाडला होता। आम्ही आज सकाळी इथं आलो, त्याची विचारणा चित्रपटगृहाच्या लोकांची केली। त्यानुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 1:20 आम्ही शो सुरू करू। तो शो सुरू झाला, आता सध्या त्याचा शेवट चालू आहे। यशस्वीरित्या चित्रपटाचा शो आम्ही पार पाडलेला आहे आणि राजसाहेबांचे जे मराठी चित्रपटांना प्रोत्साहनाचे विचार आहेत ते आम्ही इथे सगळ्या लोकांमध्ये रुजवलेले आहेत। या बिग रेट कार्यकर्त्यांना कोणी जुमानत नाही किंवा यांना कोणी किंमत पण देत नाही यांच्या म्हणण्याला। तिथं आम्ही तुम्ही बघितलं, आम्ही तो होतो, त्यांनी घोषणाचा प्रयत्न केला पण त्यांना आम्ही घोषणाचा प्रयत्न पूर्ण आणून पाडला। त्यांना मी इथून हाकलून लावलेले, ते खाली तर ठिया करतात। त्यांची कुवत काय, तुमची किंमत काय ती लगेच समजलेले। त्याच्यामुळे काही त्यांच्या बोलायला जास्त किंमत द्यायची गरज नाही आहे। इथं आम्ही मार्चनी खंबीर आहोत हा पिक्चर चालू द्यायला। पोलीस प्रशासनही आमच्यासोबत होतं आणि मॅनेजमेंटही आमच्यासोबत होतं। आम्ही त्यांना सक्त ताकीद दिली, हा चालू असलेला शो तात्काळ बंद करा आणि उद्यापासून एकही शो लागता कामा नये। त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। शो त्यांनी तात्काळ बंद केला आणि उद्यापासून शो लागणार नाही। याच्याही व्यतिरिक्त आम्ही त्यांना प्रशासनादेखत जाहीर इशारा दिला, याच्यानंतर जर तुम्ही शो लावला तर जे काय अनर्थ होईल जे त्याला सगळं प्रशासन आणि ह्या इथलं व्यवस्थापन जबाबदार राहील, त्यांनी पूर्ण मान्य केलेले आहेत आणि उद्यापासून एकही शो या ठिकाणी चालणार नाही। ज्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं ते विद्रुजीकरण करणं लावलं या पुरंदरे विचारकृतीने, त्याचा आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध केला। जो हर हर महादेव हा जो चित्रपट आहे त्याचे जे देशपांडे जे आहेत यांनी त्याच्यामध्ये खोटा इतिहास दाखवलेला आहे आणि महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका जातीचे नसून एका समाजाचे नसून ते 18 पगड जातीचे होते। त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलेले आहे आणि त्यांचं स्वराज्याचा जर इतिहास जर खोटा दाखवत असेल तर त्याला आम्ही नक्की विरोध करणार आहेत आणि आम्ही विरोध करणार आहे आणि छत्रपतीला मानणारे आणि मुळात खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला प्रोडक्शन देणारे म्हणजे त्याचं हे करू संरक्षण करताय मनसेवाले, ही म्हणजे एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि माननीय मला एवढंच सांगायचं, राज ठाकरे साहेबांनी याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं आणि आपले
जे भक्त आहेत ना त्यांना घरी बसव, कारण की चुकीचा इतिहास दाखवू नये. ठीक आहे, तुम्ही मानत असाल पुरंदरेला, पण पुरंदऱ्यांना खोटा इतिहास दाखवलेला आहे. महाराजांचा खरा इतिहास त्यांनी कधीच दाखवलेला नाही आहे. तुम्ही तुमचा जर बाप पुरंदरे असाल तर तुम्ही तुमच्या बापाची घरात पूजा करा, पण समाजामध्ये खोटा इतिहास पसरू देऊ नका. आणि आता मला एवढंच सांगायचं आहे, हा जो इथं फेम तापडियाला जो हर हर महादेव चित्रपट चालू आहे त्यांनी तो तात्काळ बंद करावा आणि इथून पुढे तो पिक्चर कधीही दाखवू देणार नाही असं आम्हाला लेखी द्यावं. त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहे. आणि जर दाखवलाच तरी पुढं जे काय तोडफोड होईल, काय जे नुकसान होईल त्याला जबाबदार मालक राहतील टॉकीज. आवाजान झालेली राज ठाकरे साहेबांनी इतिहास बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे. ते एक पक्ष चालवतात, त्यांना कळू नाही कोणता इतिहास खरा आहे कोणता खोटा आहे. मग मला असं वाटतं जाणून बुजून खोटा इतिहास दाखवण्याचं त्यांचं काहीतरी षडयंत्र असू शकतं मनुवाद्यांचं. औरंगाबाद येथील भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर PS कुलकर्णी यांना IIT रुरकी येथे आयोजित 9व्या आंतरराष्ट्रीय भूजल परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांनी ADN सोबत बोलताना या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. GGS असोसिएशन ऑफ ग्लोबल ग्राउंड वॉटर सायंटिस्ट ही भूजल क्षेत्रात कार्य करणाऱ्या संशोधकांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेत भारताबरोबरच अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान अशा अनेक देशांचे प्रतिनिधी आहेत. या संस्थेत मार्फत दर 2 वर्षांनी आंतरराष्ट्रीय भूजल परिषद आयोजित करण्यात येते. यावर्षी IIT रुरकी या संस्थेकडे यजमानपद होते. या परिषदेत भूजल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संशोधकांना डिस्टिंग्विश फेलो हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार 7 जणांना बहाल करण्यात आला. यापैकी 2 म्हणजे एक ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स असे 2 भारताबाहेरील संशोधक होते. तर भारतातील संशोधकांमध्ये चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र असे 5 संशोधकांना हा पुरस्कार देण्यात आला. निसर्ग मित्र मंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत असलेला पक्षी सप्ताह 2022 या अंतर्गत पक्षी निरीक्षण करताना पक्षी अभ्यासक किरण परदेशी यांना दुर्मिळ इजिप्शियन गिधाड पक्षी महाराणावर आकाशात घिरट्या घालताना आढळले. येथील निसर्ग मित्र मंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत असलेला पक्षी सप्ताह 2022 या अंतर्गत औरंगाबाद येथील निसर्ग मित्र मंडळ या संस्थेने दिनांक 8 नोव्हेंबर रोजी महाराणावरील पक्षी निरीक्षण तसेच ई-बर्ड ॲप प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. हा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी असलेल्या गोगाबाबा टेकडी परिसरात घेण्यात आला. औरंगाबाद येथील निसर्ग मित्र मंडळ या संस्थेचे सभासद व शहरातील पक्षीप्रेमी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर प्रत्यक्ष पक्षी निरीक्षणास सुरुवात झाली. पक्षी निरीक्षणासाठी शहरातील अनेक अबालवृद्ध निसर्गप्रेमी उपस्थित होते. दुर्बिणीचा वापर करून पक्षी निरीक्षण करण्यात आले. पक्षी निरीक्षण दरम्यान पक्षी अभ्यासक किरण परदेशी यांना अचानक दुर्मिळ इजिप्शियन गिधाड पक्षी महाराणावर आकाशात घिरट्या घालताना आढळले. किरण परदेशी यांनी तात्काळ ही गोष्ट ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किशोर गठडी यांच्या कानावर घातली. पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार विलास चवडे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामधून या दुर्मिळ इजिप्शियन गिधाड पक्षी या छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला आणि 1-2 अस्पष्ट असे छायाचित्रे त्यांना मिळाले. हे गिधाड अत्यंत वेगाने उंच आकाशात घिरट्या घालत उडून दूर निघून गेले. या संदर्भात अधिक माहिती देताना किशोर गठडी व किरण परदेशी यांनी सांगितले की पांढरे गिधाड किंवा इजिप्शियन गिधाड हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण युरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते. या उपक्रमात शहरातील भीमराज सातदिवे, योगेश्वरी पुजारी, प्रज्ञा राणा, ईशानी राणा, सुभाष पुजारी, मिहिका पुजारी, बंडू पुजारी, उमा कुलकर्णी, वैभव देवकर, ज्योती नांदेकर, सुधीर कोर्टीकर, तेजल कोर्टीकर पक्षीप्रेमींची उपस्थिती होती. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN. देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं. आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे. पाण्याअभावी धुसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे. ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय. एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते.
घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते. पाण्याचा थेंब थेंब जपलाही जातोय. हक्काचं पाणी, निर्मळ पाणी घरात आलंया. सौख्याचा सागर भरूया घागर, पाण्याला वंदूया. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी रेल्वे गेट बंद होताच मनसेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भुयारी मार्गाचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. औरंगाबाद शहरातील वर्दळीच्या शिवाजीनगर रेल्वे गेटवर भुयारी मार्ग करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस येताच रेल्वे गेट बंद झाले. याचवेळी अचूक टायमिंग साधत मनसेने आंदोलन करत गेट बंद झाल्यावर किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते हे दाखवत आंदोलन केली. यावेळी सरकार तसेच मनपा प्रशासन व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मनसेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलाय. सदर आंदोलनाबाबत एडियन सोबत बोलताना त्यांनी माहिती दिली. हे बघा, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन केलेलं आहे. 2017 साली हा भुयारी मार्ग करणार हे सरकारने जाहीर केलं होतं, परंतु सरकारने हा मार्ग 2023 उजळतोय तरी अजूनपर्यंत केलेला नाही आहे. फक्त 38 कोटी रुपयाच्या रकमेसाठी हा शिवाजी मार्ग अडून बसलेला आहे. आणि सातारा, देवळाई ह्या परिसरामध्ये राहणाऱ्या, शिवाजीनगरच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लाखो लोकांना ह्या मार्गाचा त्रास होतोय. भुयारी मार्ग झाला पाहिजे ह्या मागणीसाठी आम्ही करतोय. साधारणतः दशकभरापासून ह्याचे नारळ फोडले जात आहेत, भूमिपूजन केले जात आहे, परंतु 3 डिपार्टमेंट, रेल्वे विभाग, PWD विभाग आणि मनपा हे एकमेकांवर ढकलून चाल ढकल करते. हा भुयारी मार्ग व्हावा म्हणून आज आम्ही आंदोलन केले. जर भुयारी मार्ग झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल आणि या आंदोलनानंतर जे काही परिणाम होतील ते सरकारला भोगावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होत असलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हा सोहळा अत्यंत दिमागदार ठरेल असा विश्वास कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी व्यक्त केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन 3 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठाला राज्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन 3 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठाला राज्य क्रीडा महोत्सवाचे यजमानपद दिले आहे. राज्यातील 20 विद्यापीठांचे जवळपास 2400 खेळाडू महोत्सवात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात बुधवारी बैठक झाली. बैठकीस प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉक्टर दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर माननीय राज्यपाल तथा कुलपती नियुक्त निरीक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक माने, सदस्य प्राध्यापक मोहन अमरुळे, प्राध्यापक दिनेश पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले म्हणाले, तुळजापूर ते औरंगाबाद या दरम्यान खेळाडूंची रॅली काढण्यात येईल. 4ही जिल्ह्यात या यात्रेत खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेच्या उद्घाटनास ऑलिम्पिकपटू तसेच केंद्र व राज्यातील मंत्री, खासदार यांना निमंत्रण देण्यात येईल. भारताच्या स्वातंत्र्याचे 75वे वर्ष यंदा साजरे होत आहे, ही आनंदाची बाब आहे. राज्य क्रीडा महोत्सवाच्या पूर्वी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 4ही जिल्ह्यात 29 नोव्हेंबरपासून मशाल रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठाला क्रीडा व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. महोत्सव संस्मरणीय ठरावा यासाठी प्रयत्न विद्यापीठ प्रशासन करीत आहे, असे माननीय कुलगुरू म्हणाले. या महोत्सवात खो खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल व ॲथलेटिक्स या स्पर्धा होणार आहेत.
क्रीडा महोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने समिती सदस्य व माननीय कुलगुरू यांच्यासह अधिकाऱ्यांनी सर्व मैदानाची पाहणी करून सूचना केल्या। मैदान, भोजन व्यवस्था, निवास, सुरक्षा याबाबत सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असे आदेश माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर संजय संभाळकर, डॉक्टर आनंद देशमुख, माजी संचालक उदय डोंगरे, डॉक्टर संदीप जगताप, प्रदीप कुमार जाधव, रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती। डॉक्टर दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन तर गणेश गड यांनी आभार मानले। इंटर युनिव्हर्सिटी स्टेट लेवलच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या आपल्या विद्यापीठाला माननीय राज्यपाल महोदयांनी मानपत्र दिलं आहे आणि हा क्रीडा महोत्सव आपण 3 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान या ठिकाणी आयोजित करतो आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये जवळपास 5 इव्हेंट च्या स्पर्धा घेतल्या जातील, ज्याच्यामध्ये ॲथलेटिक्स आहे, बास्केटबॉल आहे, कबड्डी आहे, खो खो आणि व्हॉलीबॉल ह्या त्या स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातल्या 20 विद्यापीठांमधनं जवळपास 3245 स्पर्धक अपेक्षित आहेत आणि या व्यतिरिक्त पंच आहेत, परीक्षक आहेत, बाकी गणमान्य अतिथी आहेत। या सर्व मिळून जवळपास तो क्राऊड 3500 पर्यंत जातो आहे। या स्पर्धांचं उद्घाटन आपण 3 तारखेला करतो आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना आपण निमंत्रित केले आणि भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांनाही आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आणि समारोपासाठी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री गिरीश महाजनजी आणि स्थानिक खासदार श्री जलील साहेब यांना पण निमंत्रित केले आहे आणि त्या व्यतिरिक्त एक ऑलिम्पिक प्लेयर सुद्धा आणण्याचा आमचा प्रयास आहे, त्याचेही आपले प्रयत्न सुरू आहेत। असा हा इव्हेंट आहे आणि राजभवनच्या कमिटीला आम्ही सांगू इच्छितो की जवळपास आपल्यासुद्धा मला वाटतं ही 3री बैठक आहे आपली आणि आम्ही विद्यापीठ स्तरावरती जवळपास 30 समित्यासाठी स्थापन केल्या आहेत। पण समित्या स्थापन केल्या आहेत, त्याच्या अध्यक्षांची बैठक याच्याकरता हे केली की त्या समितीचं कामकाजाचं स्वरूप जर प्रत्येकाने आपल्या थोडक्यात विशद केला आणि आपल्या काही अडचणी असतील तर ते जर सांगितलं तर प्रशांत मान्य कुलगुरू महोदयांबरोबर चर्चा करून त्याच्यावर काहीतरी तोडगा आपण काढूया। दुसरं असं की त्यानंतर मग साधारणतः लास्ट वीक ऑफ टुर्नामेंटच्या 28-29 तारखेला आणि 28 तारखेला सुद्धा कुलगुरू महोदयांनी बोलणं केलं की आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एक टॉर्चचं इनॉग्रेशन 28 तारखेला साधारणतः उस्मानाबाद पासून करण्याचा त्यांचा मानस आहे। ती टॉर्च फिरून इथे 3 तारखेला येईल प्रत्येक ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये जाऊन त्याचे नियोजन क्रीडा मंडळ करेल। परंतु त्यानंतर आपण पुन्हा एकदा असं नियोजन आहे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक समितीची सेपरेट त्यांच्या सर्व सदस्यांबरोबर बैठक घेऊन एक अंतिम स्वरूप आपण त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागातील तांत्रिक कामकाजात अनेक बदल करण्यात आल्याची बाब समोर येत असून नुकतेच गुण वाढवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने हा बदल केल्याचे म्हटले जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाचे परीक्षा विभागातील 2 कर्मचाऱ्यांनी गैरपद्धतीने 23 विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिल्याचा धक्कादायक बाबीनंतर डोळे उघडले आहे। त्यानंतर तातडीने परीक्षा विभागातील तांत्रिक कामकाज पद्धतीने अनेक बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। कक्षाधिकारी, प्रोग्रामर, तांत्रिक सहाय्यक सह इतर कर्मचाऱ्यांसह संगणकाच्या लॉग इन आयडीचे अधिकार काढून घेण्यात आले असून हे अधिकार आता परीक्षा संचालकांना दिले गेले आहे। संबंधित कर्मचाऱ्यांना आता लॉग इन करण्याचे असल्यास संचालकाची परवानगी लागते। तसेच संबंधित कर्मचाऱ्याने दिवसभरातील केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा देखील 2 स्तरावर उपलब्ध होणार आहे अशी माहिती सूत्राने दिली आहे। 2019 मध्ये ऑनलाईन झालेल्या परीक्षेत 23 विद्यार्थी नापास झाले होते। या 23 विद्यार्थ्यांना कक्षा अधिकारी दिनेश पांढरे, प्रोग्रामर कोमल गवळी यांनी परस्पर गुण वाढवून उत्तीर्ण केले होते। या प्रकरणाच्या NB आघाव यांच्या समितीने छडा लावला होता। या दोन्ही कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अधिकाराचा गैरउपयोग करून गुणवाढ केल्याचे उघड झाले होते। या कर्मचाऱ्यांना लॉग इन आयडी वापरण्याचा अधिकार वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळे हा प्रकार घडला होता। त्यामुळे आता परीक्षा विभागातील 12वी भागातील कर्मचाऱ्यांवर परीक्षा संचालकाचे बारीक लक्ष राहणार आहे। यापूर्वी कक्षा अधिकारी, प्रोग्रामर, तांत्रिक सहाय्यक स्वतः लॉग इन करत होते।
लॉग इन करताना OTP आला तरी त्यांचा नंबर असे, त्यामुळे ते सहज सिस्टीमला लॉग इन करत असे। तसेच कर्मचाऱ्यांकडून दिवसभरातील कामकाजाचा अहवाल दिला जात नव्हता, परंतु आता या प्रक्रियेत प्रशासनाकडून मोठे बदल करण्यात आले आहे। कक्षा अधिकारी, प्रोग्रामर, तांत्रिक सहाय्यक यांचे लॉग इन IDचे अधिकार गोठण्यात आले असून लॉग इन IDचे सर्व अधिकार आता परीक्षा संचालकावर असणार आहे। संचालकांनी परवानगी दिल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याला लॉग इनही करता येणार नाही। कोणत्याही सिस्टीमवर कोणता कर्मचारी बसलेला आहे याची तंतोतंत माहिती संचालकाकडे राहणार आहे। तसेच 12वी भागातील सर्व संगणकांवर दिवसभरात केलेल्या कामाचा ऑनलाईन समरी रिपोर्टही संबंधितांना सिस्टीम लॉग ऑफ करताना द्यावा लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचप्रमाणे परीक्षा विभागात 12वी विविध विभाग आहेत। या विभागाच्या परीक्षेसंदर्भात सर्व कामे नेहमी सुरू असताना आता या विभागात जाणाऱ्या प्रत्येक कागदपत्रावर संचालकाची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना जर उत्तरपत्रिका तपासायची असेल तर अगोदर संचालकांची स्वाक्षरी गरजेची आहे। तसेच गुणपत्रिकेची दुसरी प्रत हवी असेल तर त्यासाठी देखील संचालकाची स्वाक्षरी द्यावी लागणार आहे। कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने मंगळवारी हर्सूल येथील हरसिद्धी मातेच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। 3 दिवसांच्या यात्रेत आज कुस्त्यांची चित्तथरारक दंगल शहरवासियांना पाहावयास मिळाली। कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने मंगळवारी हर्सूल येथील हरसिद्धी मातेच्या यात्रेला सुरुवात झाली। 3 दिवसाच्या यात्रेत दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली होती। या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये जिल्हा, राज्यासह देश विदेशातील मल्ल सहभागी झाले होते। याचबरोबर या यात्रेत दुचाकींची स्पर्धा, कोंबड्यांची झुंज असे चित्तथरारक खेळ पाहता येणार आहे। याखेरीज मुलांसाठी खेळणी, वैविध्यपूर्ण पक्वान्नाची चव चाखण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। हर्सूल गावातील धनगर समाजातर्फे 7 नोव्हेंबरला 11 वाजता मंदिरात रेवडं उधळून दीपोत्सव केला। दुपारी 2:30 वाजता मराठा समाजाच्या वतीने दीपोत्सव करण्यात आला। यावेळी विविध वस्तू विक्रींची दुकाने, लहान मुलांची खेळणी, रहाट पाळणे लावण्यात आली आहेत। यासोबतच खाद्यपदार्थांची रेलचेल राहील। संध्याकाळी हरसिद्धी देवीची पालखी चौराहा अंगुरी बाग येथून निघाली होती। सुपारी हनुमान, सिटी चौक, गांधी पुतळा, शाहगंज, सेलीपुरा, लेबर कॉलनी, दिल्ली गेट मार्गे हर्सूल येथील पालखी विसर्जित करण्यात आली। मंगळवारी सकाळी 5 वाजता मंदिरावर आरती करून यात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर सकाळपासूनच कुस्त्यांची दंगल सुरू झाली। सुरुवातीला लहान वयोगटातील मल्ल्यांच्या कुस्त्या घेण्यात आल्या। त्यानंतर हेवीवेट आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्लांना पाहण्याची संधी शहरवासियांना मंगळवारी मिळाली। ही चित्तथरारक ठरलेली कुस्त्यांची दंगल मंगळवारी आयोजित करण्यात आली होती। यात पुणे येथील काका पवार, अर्जुन पुरस्कार प्राप्त गणेश जगताप, आंतरराष्ट्रीय पहिलवान मिर्झा इराण यांची उपस्थिती होती। कुस्त्यांसाठी 10 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती। शेवटची मानाची समजली जाणारी कुस्तीसाठी 7 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते। घोड्यांचे देखणे नृत्य, 10 नोव्हेंबरला घोड्यांचा नाच, चालीची स्पर्धा होईल। यानंतर बाईक रेस, विविध जनावरांचे प्रदर्शन राहणार असल्याचे पूनमचंद बमणे यांनी सांगितले। भक्तांनी हजेरी लावावी असे आवाहन मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सचिव संजय हरणे यांनी केले। हडको भागातील अंदाजे 32 वर्ष वय असलेल्या एका महिलेने आज हर्सूल तलावामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला। दरम्यान ही बाब स्थानिक व सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येतच त्यांनी तिला थांबवत दामिनी पथकाच्या ताब्यात दिले। हडको ऐन 12 येथील रहिवासी 32 वर्षीय महिला हिच्या पतीसोबत वाद झाला होता। दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्यानंतर तिने रागाच्या भरामध्ये हर्सूल तलाव गाठला। हर्सूल तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असताना तिच्या हालचालीवरून स्थानिक नागरिक व सुरक्षा रक्षकांना संशय आला। दरम्यान त्यांनी तिच्यावरती लक्ष ठेवलं। काही वेळाने ती उडी मारणार तोच नागरिक व सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवलं। यावेळी विचारपूस केली असता पतीसोबत झालेल्या वादातून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं तिने सांगितलं। दरम्यान घटनेची माहिती दामिनी पथकाला देऊन सुरक्षा रक्षक राजेश गवळे, बलसिंग कणिसे यांनी रेणुका यांना दामिनी पथकाच्या ताब्यात दिले। पुढील कारवाई दामिनी पथक करत आहेत। आता बातमी आहे अहमदनगरची। वीज कंत्राटी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले। शेवगाव येथील वीज कंत्राटी कामगार सहकारी पतसंस्था यांच्या बेकायदेशीररित्या काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन पूर्वीप्रमाणे सभासदत्व बहाल करावे या मागणीसाठी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले आहे। शेवगाव पतसंस्था मर्यादित संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी एप्रिल 2021 रोजी संपलेला आहे।
कोविडमुळे संस्थेच्या चालकांची मुदत वाढवण्यात आली होती. मुदत संपलेल्या संचालक मंडळाने दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त कामकाज सुरू करू नये असा संकेत असतानाही कामकाज झाली. संस्थेच्या स्थापनेपासूनच्या सभासदांचे सभासदत्व रद्द केले गेले. या निर्णयाला प्रगती देऊन पूर्वीप्रमाणे सभासदत्व बहाल करावे अशी मागणी करण्यात आली. या दरम्यान रद्द केलेली सभासदत्व पुन्हा बहाल करण्यात येत नाही तोपर्यंत संस्थेने निवडणूक कालावधी वाढ होऊ नये अशी मागणी सतीश भुजबळ यांनी केली आहे. यावेळी पतसंस्थेचे कर्मचारी सतीश भुजबळ, बाळासाहेब जावळे, श्रीराम वाकचौरे, बाबासाहेब काकडे, अमोल गारुडकर, शंकर जाडकर, रघुनाथ लाड, किशोर काळे, कैलास अभंग, ज्ञानेश्वर बडदे, विजय ढवण यांस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरमधील सर्व जनतेला आम्ही आवाहन केलं होतं की हा पूल नगरकरातील जनतेच्या वतीने याचं उद्घाटन झालं पाहिजे आणि आमच्या हाकेला साथ देऊन नगरमधील सुज्ञ नागरिक येथे उभा राहिली होती आणि आम्ही हा पुलाचं उद्घाटन हे नगरच्या नागरिकांच्या वतीने केलं. हे सर्व नगरकरांनी पाहिलेलं आहे. नगरकरांच्या हास्य उद्घाटन करण्याचे मागचं कारणच ते आहे. कारण आपण पाहिलं ह्या पुलासाठी 44 लोकांचा बळी गेलेला आहे. त्याचप्रमाणे याला 25 वर्षापूर्वी ह्या पुलाचं पायाचं भरणीचं उद्घाटन नारळ फोडण्यात आला. 25 वर्ष लागले या शहराच्या पुलाच्या उद्घाटनासाठी आणि त्याच्यासाठी सर्व पक्षाचे लोक श्रेय घेण्यासाठी भांडण चालू आहे त्यांचं. अहो, तुम्ही भांडण कशासाठी करायला पाहिजे होतं की आज ह्याचं इतकं मोठं इस्टिमेट वाढलं त्याच्यासाठी भांडण करायला पाहिजे होतं. तुम्ही त्याच्यासाठी भांडण नाही केलं. तुम्ही आज पुलाचे श्रेय घेण्यासाठी भांडण करता. म्हणूनच या नगरमधील सर्व जनता टॅक्स भरते, गोरगरीब लोक टॅक्स भरतात. म्हणून हा अधिकार, या पुलाचा उद्घाटनाचा अधिकार या शहरातील जनतेचा आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून पुलाचे आज उद्घाटन अत्यंत जल्लोषामध्ये केलेले आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेनेकडून कल्लोष. सत्याचा विजय झाल्याचे चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन. हर्सुलमधील हरसिद्धी मातेच्या यात्रेनिमित्त रंगली कुस्तीची दंगल. दीपोत्सवाने उजळले परिसर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. राजभवनच्या समितीकडून मैदानाची पाहणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.